तुला काय वाटतं, बँक मध्ये तुझा पैसा ठेवलेला सेफ आहे आणि तो तुझा आहे. समज तू बँकेमध्ये 10,000 रुपये जमा केले. आता सरकार फक्त बँकेला 10% लिगल परमिशन देते आपल्याजवळ पैसे ठेवण्यासाठी. बाकीचे 9,000 रुपये बँक डायरेक्ट मार्केटमध्ये लोन देऊन टाकते. आता जेव्हा ते 9,000 रुपये दुसऱ्या बँकेत जातात, परत त्याचं 90% पुढे लोन दिलं जातं. आता यांचा डार्क हॅक बघ भावा. आता हे नवीन छापलेलं स्वस्त लोन जातं तरी नेमकं कोणाकडे? हे जातं डायरेक्ट कॉर्पोरेट माफियांकडे. आता याच पैशांनी ते रिअल इस्टेट, प्रॉपर्टीज आणि स्टॉक खरेदी करतात, आणि ते पण मार्केटमध्ये महागाई वाढण्याच्या अगोदरच. आणि जोपर्यंत तो पैसा फिरून गरिबांच्या सॅलरी पर्यंत येतो, तोपर्यंत मार्केटमधील इन्फ्लेशन आभाळ गाठतं भावा. बँकेने तुझ्याच पैशाला फिरवून आपलं व्याज छापलं. श्रीमंतांनी त्या लोननी आपली प्रॉपर्टी डबल केली, आणि तू सिस्टम तुला सांगत आहे महागाई वाढली, पण हे तुझ्या खिशातून श्रीमंतांच्या खिशात वेल ट्रान्सफर करण्याचं सगळ्यात लिगल ट्रॅप आहे. समजलं बॉस? अशा सिस्टम हॅक व्हिडिओ साठी महेश ऑफिसरला फॉलो करून ठेवा. भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज.